थोडासा वातावरणात बदल झाला की लगेचच काही जणांना जॉईंट पेन सुरू होतो. तर हे कशामुळे होतं? की संधिवात हा एक आजारपण आहे आणि संधिवात ही लक्षणं पण आहे. स्त्रियांमध्ये हा जास्त प्रमाणात असतो. मग हा संधिवात पूर्ण बरा होऊ शकतो? काल एक सगळ्यात फेमस प्रकार डेव्हलप झालाय तो म्हणजे चिकनगुनिया. चिकनगुनियाकडे दुर्लक्ष केलं. चिकनगुनिया आणि संधिवात लक्षणं थोडीशी सारखीच असतात. ओळखायचं कसं? संधिवातामध्ये काय होतं, जी लक्षणं निर्माण होतात ती हळूहळू होतात आणि चिकनगुनियामध्ये कसं होतं की संधिवात हा काय आहे नेमका प्रकार आणि तो कशामुळे होतो? मॉडर्न मेडिसिनच्या पुस्तकात बघितलं तर बरेच वेळा असं सांगितलं जातं की ह्याला फारसं काही कारण सापडत नाही, पण कारणं आहेत. जेव्हा मेनोपॉज चालू असतो तेव्हा बरेच वेळा हार्मोन्स डिफिशियन्सी होत असते आणि हार्मोन डिफिशियन्सी झाली. थोडासा वातावरणात बदल झाला की लगेचच काही जणांना जॉईंट पेन सुरू होतो की आमचे शोल्डर दुखतायत, गुडघे दुखतायत. तर हे कशामुळे होतं आणि त्याबद्दल काय सांगाल? मुळात काय होतं की संधिवात हा एक आजारपण आहे आणि संधिवात ही लक्षणं पण आहे. तर दोन्हीमध्ये खूप फरक आहे. संधिवात केवळ वातावरण बदलल्यामुळं एखाद्याला जर जॉईंट पेन्स होत असतील तर त्याला आपण सिम्प्टोमॅटिक आर्थरालजी असं म्हणतो की बाबा लक्षणांमध्ये जरा हातपाय आखडल्यासारखे होतात, थोडे दिवस दुखतं आणि मग कम्प्लिटली निघून जातं. पण संधिवात इटसेल्फ हा जो आजार आहे हा मात्र सध्याच्या काळात एक क्रॉनिक डिसऑर्डर ज्याला म्हणू शकतो आणि तो तसा बऱ्यापैकी त्रासदायक पण आहे आणि मुळात स्त्रियांमध्ये हा जास्त प्रमाणात असतो आणि जेंट्समध्ये त्या मानाने कमी असतो. पण एकदा हा संधिवाताची लक्षणं सुरुवात झाली की ती हळूहळू वाढत असतात. हाताची बोटं सुजणं, मग पायाची बोटं सुजणं, मग मोठे जॉईंट्स धरणं आणि मग हळूहळू सूज येणं आणि त्याच्यावर जर योग्य वेळेत उपचार जर नाही मिळाले तर मग त्याच्यामध्ये डिफॉर्मिटीज फॉर्म व्हायला लागतात. म्हणजे बोटं वाकडी होणं, हात वाकडे होणं किंवा कोपर अडकलं तर मग परत सरळ न होणं किंवा काही सांधे झिजणं संधिवातामुळे, हा प्रकार पण ह्याच्यात आपल्याला जाणवतो. मग हा संधिवात पूर्ण बरा होऊ शकतो? हा सगळ्यात बेस्ट क्वेश्चन आहे. ऍक्च्युली काय आहे की आता याच्यामध्ये आपण 30% असं डिव्हायडेशन करूया. काही संधिवात जे आहेत ज्याच्यामध्ये आजकाल एक सगळ्यात फेमस प्रकार डेव्हलप झालाय तो म्हणजे चिकनगुनिया. आता चिकनगुनिया हा एकच व्हायरस नाहीये, असे अनेक व्हायरस असतात, पण बरेच वेळा चिकनगुनिया हा निगेटिव्ह पण येतो आणि तरी पेशंटला मात्र सगळा त्रास होतो. तर चिकनगुनिया त्याचं कसं सिम्पटम कसे असतात की एका दिवशी एकदम थंडी वाजून ताप येणं आणि दुसऱ्या दिवशी सांधे आखडणं, ह्या टाईपचा जो संधिवात आहे किंवा चिकनगुनियाची लक्षणं ही पुढे 2-3 महिने चालतात. वेळेत जर उपचार मिळाले, आता आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही त्याच्यावर उपचार करतो, तर जवळजवळ 100 99% पेशंट बरे होतात. पण चिकनगुनियाकडे दुर्लक्ष केलं किंवा दुसऱ्या काही कारणांनी पण संधिवात होतात आजकाल. त्याच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स असतात, लेडीजमध्ये अनेक प्रकारचे आजार असतात, काही प्रमाणात डिफिशियन्सीज असतात, काही जीवनसत्व कमी पडणं, वर्षानुवर्ष स्वतःकडे लक्ष न देणं, ह्यानं जो संधिवात डेव्हलप होतो त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याच्या रक्ताच्या तपासण्या आपल्याला कराव्या लागतात आणि ते चेकिंग खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये विष त्याचं किती आहे आणि किती प्रकारचे संधिवात त्या एका पेशंटमध्ये आहेत, पुन्हा त्यांची प्रतिकारशक्ती किती आहे, याच्यावर हा संधिवात पूर्ण बरा होणार की नाही हे समजतं. दुसरी गोष्ट की प्रॉपर ट्रीटमेंट पण इम्पॉर्टंट आहे. की व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली तर आतापर्यंतचा असा एक्सपिरियन्स आहे की 100 50% पेशंट बरे होऊ शकतात पूर्ण, म्हणजे अगदी 15-18 वर्ष संधिवात. पण काही प्रकारचे संधिवात असे आहेत की त्याचं 2% विष रक्तात राहू शकतं आणि त्याच्याकडे आयुष्यभर लक्ष द्यावं लागतं. काही प्रमाणात ट्रीटमेंट लागते. सुरुवातीला 1-2-4 वर्ष ट्रीटमेंट घेतल्यावर बराचसं म्हणजे 98% ते गायब होतं. 2% मात्र लक्ष ठेवून ट्रीटमेंट घ्यावी लागते. सर, जसं तुम्ही म्हणालात की चिकनगुनिया, तर चिकनगुनिया आणि संधिवात लक्षणं थोडीशी सारखीच असतात. बरोबर. मग ओळखायचं कसं की हे लक्षण आणि काय नेमका आपल्याला त्रास कशामुळे होतो? बरोबर. सध्या ह्याच्यामध्ये खूप मोठं कन्फ्युजन आहे. ऍक्च्युली काय झालंय की संधिवात हा खूप पूर्वीपासून आहे, म्हणजे अगदी 2000 वर्षापासून पण आयुर्वेदिक पुस्तकातनं पण उल्लेख आहे आणि नॉर्मल मॉडर्न मेडिसिन मध्ये पण त्याचा उल्लेख आहे. संधिवातामध्ये काय होतं की जी लक्षणं निर्माण होतात ती हळूहळू होतात. पहिल्यांदा बोटाला सूज येते, मग पायाच्या बोटांना सूज येते, मग हळूहळू सांधे आखडायला लागतात, सकाळी उठल्यानंतर आखडल्यासारखं वाटायला लागतं आणि अशक्तपणा किंवा चालताना त्रास होणं, हा प्रोसेस थोडी स्लो आहे. हा ओव्हर द पिरियड ही प्रोसेस ग्रॅज्युअली असते, त्याला आपण संधिवात म्हणतो. आणि चिकनगुनियामध्ये कसं होतं की चिकनगुनिया हा एक शब्द झाला, त्यात आता अनेक प्रकारचे व्हायरस पण आहेत, सिमिलर व्हायरस आहेत. एका दिवशी सडन एक दिवशी थंडी वाजून ताप येणं आणि 2 तासात तुमचे सांधे सगळे आखडणं, हा जो आजार आहे आणि मग पुढे तो बराच काळ चालू राहणं, हा चिकनगुनिया. आणि संधिवातामध्ये मॅक्सिमम सांधे दुखतात, चिकनगुनियामध्ये सांधे आणि स्नायू दोन्ही दुखतात. हा दोन्हीत मात्र अगदी लक्षात ठेवण्यासारखा अगदी क्लिअर कट फरक आहे. संधिवात हा काय आहे नेमका प्रकार आणि तो कशामुळे होतो? संधिवातामध्ये आता काय होतं की त्याची कारणं जी आहेत बेसिकली, बरेच वेळा आता मॉडर्न मेडिसिनच्या पुस्तकात बघितलं तर बरेच वेळा असं सांगितलं जातं की ह्याला फारसं काही कारण सापडत नाही, पण कारणं आहेत. आणि त्याच्यामध्ये काय होतं की एखाद्या पेशंटला ताप येणं, त्याच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा अनेक प्रकारचे दुसरे कुठले तरी आजार असणं, थायरॉइड असणं किंवा तुमच्या हाडामध्ये ताकद किंवा शक्ती कमी असणं, ज्याला आपण बोन डेन्सिटी म्हणतो, की आजकाल आपण काही चेक करायला जात नाही. तर काही पेशंटमध्ये स्पेशली लेडीजमध्ये जेव्हा मेनोपॉज चालू असतो तेव्हा बरेच वेळा हार्मोन्स डिफिशियन्सी होत असते आणि हार्मोन डिफिशियन्सी झाली की त्यातून हळूहळू कॅल्शियम उतरायला लागलेलं असतं. तर त्यामुळे सुद्धा
जर दुर्लक्ष झालं तर संधिवात होऊ शकतो. त्यानंतर काही औषधं सतत लोकांना घ्यायची सवय असते. त्या औषधांचे दुष्परिणाम म्हणून पण कधी कधी नंतर तुमची प्रतिकारशक्ती कॉम्प्रोमाइज होते आणि हा प्रॉब्लेम क्रिएट होतो. सध्याच्या काळामध्ये लाईफस्टाईल जे सध्या जे डिस्टर्ब होते हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि ते तरुण मुलं मुली पण खूप स्वतःला डिस्टर्ब करून घेत आहेत. बेसिकली रात्री उशिरा जागरण आणि सकाळी उशिरा उठणं, त्यानंतर ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण आणि रात्री जेवणाचं याचं टायमिंग नसणं, किंवा वेळा चेंज होणं, त्यानंतर बाहेरचं फास्ट फूड खाणं की ज्या फास्ट फूडमध्ये सात्विक अन्न किंवा सत्व नसतं, ज्याच्यामध्ये विटॅमिन्स नाहीत, प्रोटीन्स नाहीत, कार्बोहायड्रेट्स नाहीत, ते पोटभर खाल्लं जातं आणि जे खऱ्या अर्थानं चपाती भाजी भाकरी उसळ आमटी जे गरजेचं आहे ते कमी होतं. त्यामुळे तुमचा शक्तिपात होतो. ती शक्ती लेडीज मी बघितलंय की 10-10 वर्ष हिमोग्लोबिन कमी असतं, पण अशी सांगायची आता एक पद्धत येऊन पडून गेली की नाही आमचं हिमोग्लोबिन 8च असतं. पण असा कुठं थंब रूल नाहीये. उलट हिमोग्लोबिन 12.5 पाहिजे हे लाख पेशंटवर अभ्यास करून सायंटिस्टनी लिहिलेलं आहे, डॉक्टर्सनी लिहिलेलं आहे. तर ते 12.5 पाहिजे, ते जवळपास पाहिजे. अशा अनेक प्रकारच्या प्रोलॉंग डिफिशियन्सीज, बराच काळ कॅल्शियम कमी असणार रक्तामध्ये, विटॅमिन डी, B12 आजकाल एक सध्या फार मोठा इश्यू झालाय, कारण उन्हात आपण काही जात नाही, त्यामुळे डी हे लोकांचं साधारणपणे 30च्या पुढे लागतं, 50च्या. तर काही लोकांचं 5, 2, 8 असतं आणि असं ते कमी आहे, म्हणजे खूप कमी. आणि 4-4 वर्ष ते तसेच अंगावर काढत असतात, चेकच करत नाहीत का, तर ती टेस्ट थोडीशी महाग आहे म्हणून.